नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण न्यायालय भरतीतील शिपाई आणि लिपिक यासाठी महत्त्वपूर्ण असे प्रश्न पाहणार आहोत. तरी सर्वांनी हे प्रश्न शेवटपर्यंत पाहायचे आहेत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूयात. पडगवली या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर गो. नि. दांडेकर हे या पुस्तकाचे लेखक आहेत. नेक्स्ट, कऱ्हेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर प्रल्हाद केशवत्रे याचे हे आत्मचरित्र आहे. नेक्स्ट, रोलेट ॲक्ट कधी पारित केला गेला? तर 1919मध्ये रोलेट ॲक्ट पारित केला गेला. नेक्स्ट, महात्मा गांधी यांनी खेडा सत्याग्रह कुणाच्या पाठिंब्यासाठी केला? तर खेडा सत्याग्रह हा शेतकऱ्यांसाठी केला गेला होता. नेक्स्ट, हिऱ्याचे शहर म्हणून दक्षिण आफ्रिकेतील कोणत्या शहरास ओळखले जाते? तर किम्बले हे शहर हिऱ्याचे शहर म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, मुंबई कौन्सिलचे पहिले सदस्य कोण होते? तर नाना जगन्नाथ शंकरशेठ हे मुंबई कौन्सिलचे पहिले सदस्य होते. नेक्स्ट, जागतिक कृषी पर्यटन दिन कधी साजरा केला जातो? तर 16 मे या दिवशी जागतिक कृषी पर्यटन दिन साजरा केला जातो. नेक्स्ट, स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक कुणाला म्हणतात? तर लॉर्ड रिपन यास स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक म्हणतात. नेक्स्ट, धुळे हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर पांझरा या नदीकाठी धुळे हे शहर वसलेले आहे. नेक्स्ट, रात आंधळेपणा कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो? तर जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे रात आंधळेपणा हा आजार होतो. नेक्स्ट, मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अमरावती या जिल्ह्यात मेळघाट अभयारण्य आहे. नेक्स्ट, नासा ही संस्था कोठे स्थित आहे? तर नासा ही संस्था अमेरिकेतील वॉशिंग्टन DC या ठिकाणी स्थित आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्याने मुख्यमंत्री वृक्ष संपदा योजना लागू केली? तर ओडिसा या राज्याने मुख्यमंत्री वृक्ष संपदा योजना सुरुवात केली. नेक्स्ट, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची सीमा कोणत्या नदीमुळे विभागली गेली आहे? तर वैनगंगा या नदीमुळे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याची सीमा विभागली गेली आहे. नेक्स्ट, जागतिक क्षयरोग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 24 मार्च या दिवशी जागतिक क्षयरोग दिन साजरा केला जातो. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता देश G20चा सभासद नाही? तर न्यूझीलंड हा देश G20चा सभासद नाही. नेक्स्ट, राष्ट्रकुल परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1931मध्ये राष्ट्रकुल परिषदेची स्थापना झाली. तर वेस्टमिन्स्टर हा या संबंधी करार होता. नेक्स्ट, पोलीस हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीत समाविष्ट करण्यात आला आहे? तर राज्य सूचीमध्ये पोलीस हा विषय समाविष्ट करण्यात आला आहे. 406, आपल्या सूर्यमालेतील डायड्याचा ग्रह सर्वात मोठा ग्रह आहे. तर गुरु हा आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. सर्वात लहान ग्रह हा बुध आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या डोंगररांगा अमरावती जिल्ह्यातून जातात? तर गाविलगड डोंगररांगा या अमरावती जिल्ह्यातून जातात. नेक्स्ट, महाराष्ट्रातील विधान परिषदेतील जास्तीत जास्त सदस्य संख्या किती आहे? तर महाराष्ट्र विधान परिषद ही 78 सदस्य संख्या आहे. विधान परिषदेतील सदस्य संख्या ही त्या राज्यातील विधानसभेच्या 1/3 एवढी असते. नेक्स्ट, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात केंद्र शासनाने मेगा टेक्स्टाईल पार्क स्थापन करण्याची घोषणा केली आहे? तर अमरावती या जिल्ह्यात मेगा टेक्स्टाईल पार्क स्थापन करण्याची घोषणा केली आहे. नेक्स्ट, अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित दिला जातो? तर अर्जुन पुरस्कार हा क्रीडा क्षेत्राशी संबंधित दिला जातो. नेक्स्ट, बारडोली सत्याग्रहाचे नेते कोण होते? तर सरदार वल्लभभाई पटेल हे बारडोली सत्याग्रहाचे नेते होते. बारडोली हे ठिकाण गुजरात या राज्यात आहे. नेक्स्ट, महाबलीपुरमची स्थापना कोणी केली होती? तर महाबलीपुरमची स्थापना ही पल्लव राजाने केली होती. नेक्स्ट, महात्मा गांधीचे राजकीय गुरु कोण होते? गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधीचे राजकीय गुरु होते. नेक्स्ट, पर्यावरण संरक्षण अधिनियम
हा कायदा प्रथम कधी अस्तित्वात आला? तर 1986मध्ये पर्यावरण संरक्षण अधिनियम अस्तित्वात आला. नेक्स्ट, सुवर्ण मंदिर कुठे आहे? तर सुवर्ण मंदिर हे पंजाबमधील अमृतसर या ठिकाणी आहे. नेक्स्ट, जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर जंजिरा हा किल्ला रायगड जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, पंचायत राज प्रणाली कोणत्या तत्वावर आधारित आहे? तर पंचायत राज प्रणाली ही सत्तेचे विकेंद्रीकरण या तत्वावर आधारित आहे. नेक्स्ट, देशाची वित्तीय धोरण कोण तयार करते? तर वित्त मंत्रालय हे देशाचे वित्तीय धोरण तयार करते. नेक्स्ट, कोणते जीवनसत्व चरबी विद्राव्य जीवनसत्व नाही? तर जीवनसत्व सी हे चरबी विद्राव्य जीवनसत्व नाही. नेक्स्ट, सायटोकाईन स्टार्म कशाशी संबंधित आहे? तर हे करोना व्हायरसशी संबंधित आहे. नेक्स्ट, सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सांगली या जिल्ह्यात सागरेश्वर अभयारण्य आहे. नेक्स्ट, स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती मीटर आहे? तर स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांची मूर्ती आहे. याची उंची 182 मीटर आहे. तसेच गुजरातच्या विधानसभेची सदस्य संख्या ही सुद्धा 182 एवढी आहे. नेक्स्ट, कृष्णा नदीचे उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे? तर कृष्णा नदीचे उगमस्थान हे पुणे जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी आहे. नेक्स्ट, अमेरिकेत गदर हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर लाला हरदयाळ यांनी गदर हे वृत्तपत्र सुरू केले. नेक्स्ट, लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? तर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन या ठिकाणी इंडिया हाऊसची स्थापना केली. नेक्स्ट, भारतीय संविधानातील कलम 352 हे कशाशी संबंधित आहे? तर 352 हे कलम राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित आहे. तसेच 360 हे कलम राष्ट्रीय आर्थिक आणीबाणीशी संबंधित आहे. नेक्स्ट, 1 हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर? 1 हेक्टर म्हणजे 10,000 चौरस मीटर होय. नेक्स्ट, जिभेच्या शेंड्यावर कोणती चव ओळखता येते? तर गोड ही चव जिभेच्या पुढच्या भागावर ओळखता येते. नेक्स्ट, युरिया खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते? तर युरिया खतामध्ये 46% नत्राचे प्रमाण असते. नेक्स्ट, जैन धर्माचे पहिले तीर्थकार कोण होते? तर ऋषभदेव हे जैन धर्माचे पहिले तीर्थकार होते व जैन धर्माचे 24वे तीर्थकार हे वर्धमान महावीर होते. नेक्स्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे कोणत्या दिवशी बौद्ध धर्माचा स्वीकार केला? तर 14 ऑक्टोंबर 1956 या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. नेक्स्ट, सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे साप्ताहिक सुरू केले.